राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणुका या असणार असून या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे। एकीकडे हे सुरू असतानाच एक सर्वे समोर आलाय। या सर्वेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। न्यूज अरेना इंडियाने हा सर्वे केला आहे। न्यूज अरेना इंडियाच्या या सर्वेत आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात काय चित्र असेल याचा अंदाज वर्तविण्यात आलाय। तर अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती देखील काय असणार आहे यावर देखील अंदाज व्यक्त करण्यात आलाय। नेमकं काय म्हटलं आहे या सर्वेमध्ये ते आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रवीण सुरवसे लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत करतो। राज्यात आज घडीला विधानसभेची निवडणूक झाल्यास सर्वाधिक जागा या 125 या भाजपला मिळतील, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 55-56, काँग्रेसला 50-53 अशा जागा मिळतील। शिंदे गट व ठाकरे गटाला यामध्ये मोठा फटका बसू शकतो। शिंदे गटाला 25 जागा तर ठाकरे गटाला या 17 ते 19 जागा मिळतील, तर इतरांना 12 जागा मिळतील असा अंदाज हा न्यूज एरिना इंडिया संस्थेने आपल्या सर्वेत वर्तविला आहे। नगर जिल्ह्यातील राजकीय सर्वे आपण पाहूयात। या संस्थेने जिल्हानिहाय सर्वे करून अंदाज वर्तविला आहे। अहमदनगर जिल्ह्यात भाजपच्या 2 जागा वाढताना दिसत आहेत, तर राष्ट्रवादीच्या 2 जागा या धोक्यात आल्याचे या सर्वेतून समोर आले। नगर जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादीचे सर्वाधिक 6 आमदार आहेत, तर भाजपचे 3 आमदार असून 1 अपक्ष आमदार आहेत, तर काँग्रेसचे 2 आमदार आहेत। या सर्वेत भाजपच्या 5, राष्ट्रवादीच्या 5 जागा निवडून येतील असा अंदाज वर्तविण्यात आलाय। काँग्रेसच्या 2ही जागा निवडून येतील असे देखील या सर्वेमध्ये म्हटले आहे। भाजपच्या 2 जागा वाढतील तर राष्ट्रवादीच्या 2 जागा घटतील असा सर्वे यामध्ये सांगण्यात आला आहे। या जागांवरती राष्ट्रवादीला धोका। सर्वेच्या अंदाजानुसार राहुरीच्या जागा या भाजप जिंकेल असं वर्तविण्यात आले असून या ठिकाणी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे हे आमदार आहेत, तर कोपरगावची ही जागा भाजपला मिळेल असं या सर्वेने म्हटले असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे हे आमदार आहेत। येथून आशुतोष काळे हे थोड्या मतानेच विजयी झाले आहेत। इतर जागांवर मात्र कुठलाही बदल या सर्वेत दाखविण्यात आलेला नाही। या तालुक्यांमध्ये असेल राष्ट्रवादीचा बोलबाला। नगर शहर, अकोले, जामखेड, कर्जत, पारनेर, नेवासा या जागा राष्ट्रवादी पक्ष जिंकेल असा अंदाज सर्वेने दिला आहे। नेवाशामध्ये शंकरराव गडाख हे अपक्ष आमदार आहेत। गडाखांना राष्ट्रवादीचा मोठा पाठिंबा देखील होता। ही जागा आता राष्ट्रवादीला सर्वेत दाखवण्यात आली आहे। 5 तालुक्यांमध्ये भाजप वरचढ तर काँग्रेसला 2 जागा। श्रीगोंदा, शिर्डी, शेवगाव, पाथर्डी येथील जागा ही भाजपच जिंकेल असे सर्वेत म्हटले आहे। या 3ही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत। या 3 कोपरगाव व राहुरीच्या 2 अशा 5 जागा भाजप जिंकू शकते। काँग्रेसकडे सध्या श्रीरामपूर व संगमनेर अशा 2 जागा आहेत। दोन्ही जागा काँग्रेस पुन्हा जिंकेल असं देखील या सर्वेत म्हटलं आहे। त्यामुळे कोपरगाव राहुरी मतदारसंघ वगळता सध्याच्या आमदारांना कुठलाही धोका नाही असे या सर्वेतून दिसून येत आहे। आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला, तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।